हा परिसर हा शैक्षणिक संकुलाचा परिसर आहे। या बाजूला इथे कमलाबाई शाळा आहे, बाजूला शिवाजी हायस्कूल आहे, बाजूला बापना हायस्कूल आहे आणि जिजामाता आहे। या सर्व मुलींच्या शाळेचा परिसर असल्यामुळे इथे या धुळे शहरामधून वेगवेगळ्या भागातून काही टवाळखोर मुलांचं कायम मुलींची छेडखानी करण्याचे प्रकार इथे चालू असतात। गेल्या 2-3 दिवसापासून काही लहान लहान मुली आमच्याकडे तक्रार करतायत की काका, या परिसरामध्ये आम्ही ज्यावेळेस शाळेतून जाताना येताना या परिसरातून जातो त्यावेळेस काही मुलं आम्हाला त्रास देतात, वेगवेगळे असे अश्लील इशारे करतात आणि त्याच्यामुळे आमचं येणं जाणं कठीण झालं आहे। आम्ही घरी जर सांगितलं तर कदाचित आमचे पालक आम्हाला शाळेमध्ये येऊ देणार नाही। त्याच्यामुळे काका आम्हाला संरक्षण द्या। शिवसेनेकडे संरक्षणाची त्या मुलींनी मागणी केली आणि त्याच्यानंतर आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत मनोज भाऊ कोळेकर आणि त्यांची सगळी टीम ते 2 दिवसापासून इथे वास ठेवून होते आणि आज सकाळी त्यांना इथे काही टवाळखोर मुलं सापडले। त्याच्यातला एक मुलगा हाती लागला, बाकी पळून गेले। सोमवार, मंगळवार, बुधवार पुढच्या आठवड्यामध्ये त्यांचा शिवसैनिक पिछा करतील आणि त्यांना शोधतीलच। आणि या इथे ज्या काही मुली शाळेमध्ये शिकायला येतात, इकडून प्रवास करतात, ज्यांची इकडून येण्या जाण्याचा रस्ता आहे त्या मुलींना त्रास होतो, त्या मुलींचं संरक्षण करण्याची जबाबदारी आता आमची शिवसेनेची देखील आहे। धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दामिनी पथकाची देखील इथे नियुक्ती केलेली आहे। दामिनी पथक शहरामध्ये फिरतंय। आता तुम्ही पाहिलं असेल वेगवेगळ्या लॉजेसमध्ये नको ते प्रकार सापडतात। तात्पुरतं होतं त्या लॉजमधून ते मुलींची बदनामी नको म्हणून कोणी दाखल करत नाही, परंतु त्याचा गैरफायदा असा घेतला तो लॉज चालक किंवा तो जो कॅफे चालक आहे तो पुन्हा ते 2 तासाने ते कॅफे चालू करतो आणि त्याच्यामुळे पुन्हा त्या मुलींना संधी मिळते। आमची दामिनी पथकाला देखील विनंती आहे की आपलं कर्तव्य आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने पाडतात, परंतु ज्याने असे मुलं सापडले की त्यांची वरात काढली पाहिजे। या परिसरातूनच या भोसडीच्या नंग करून फिरवायचं, त्यांचे कपडे काढून यांना फिरवायचे, यांची वरात काढली पाहिजे। त्याच्याशिवाय या गोष्टीवर आळा बसणार नाही। परंतु याच्यामध्ये जर प्रशासन, शाळेचं प्रशासन, पोलीस प्रशासन जर अपयशी करत असेल तर शिवसेना हा विषय हातामध्ये घेऊन याचा बिमोड करेल।